रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील अंतिम लढतीचं चित्र आज जे आहे ते स्पष्ट होणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण 9 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। 9 उमेदवारांचे 13 अर्ज जे आहेत ते वैध या ठिकाणी ठरलेले आहेत। आज अर्ज मागे घेण्याचा या ठिकाणी शेवटचा दिवस आहे। 23 एप्रिलला उमेदवारांना चिन्ह वाटप या ठिकाणी होणार आहे। भाजपचे नारायण राणे तर उद्धव ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्याशिवाय 7 अपक्ष निवडणूक या ठिकाणी उमेदवार जे आहेत ते रिंगणात असलेले पाहायला मिळतात। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लढत ही या ठिकाणी हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळणार आहे। कारण खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार ठरत नव्हता। अनेक वेगवेगळ्या घडामोडी या मतदारसंघात घडत होत्या। त्यामुळे खऱ्या अर्थानं आज उमेदवारी अर्ज माघारीचा दिवस आहे आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे आज नेमकी माघार कोण घेतं याची उत्सुकता लागलेली पाहायला मिळते आहे। मात्र या ठिकाणी नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत हा अत्यंत हाय व्होल्टेज असा रंगतदार सामना निवडणुकीमधला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं आज अंतिम चित्र या ठिकाणी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अंतिम दिवस आहे आणि त्या अंतिम क्षणामध्ये नेमकी माघार कोण घेतं याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।